डोंट गेट डिसअपॉइंटेड, निराश होऊ नकोस. आणि नेवर गेट डिसअपॉइंटेड असेल ना तर बोलायचं मग कधीही निराश होऊ नये. येस. मग तू 33चं काय बोलायचं म्हणाला? 33rd म्हणजे 33ावं असं उच्चार होतं, म्हणजे त्याचा असा अर्थ होतो. आणि फक्त 33 म्हटलं ना मग 33. आपण बोलताना कसं बोलतो नेहमी 33ावं वाक्य वाच, 20ावं वाक्य वाच, 12वं वाक्य वाच असे बोलतो ना आपण बोलताना. मग त्यावेळेला बोलताना अशी पद्धत असते. जसं आता 12वं वाक्य म्हणतात आपण 12 नाही म्हणायचं, 12th है ना, 12th सेंटेन्स. ओके. 10वं वाक्य वाच 10th सेंटेन्स, 20ावं वाक्य वाच 20th सेंटेन्स, 21ावं वाच 21 नाही म्हणायचं. मग सांगा बरं काय बोलणार तुम्ही 21व्याला? 21ावं. व्हेरी गुड. 21st. 22ावं 22nd, 23ावं 23rd, 24ावं 24th असं. आपण नाही का म्हणतो 31 डिसेंबरच्या रात्रीला काय म्हणतो आपण? 31st डिसेंबर म्हणतो ना आपण, तसं. ठीक आहे. तसं हे 33ावं वाक्य बघा बरं. लेट्स रीड 33rd सेंटेन्स. डोंट गेट डिसअपॉइंटेड, निराश होऊ नकोस. आणि नेवर गेट डिसअपॉइंटेड म्हणजे काय? कधीही निराश होऊ नये. डोंट सीट देअर, तिथे बसू नकोस. डोंट सीट हियर, इथे बसू नकोस. लेट्स सीट हियर, चल इथे बसूया. स्टँड असाइड, बाजूला उभा राहा. टर्न ऑन द साऊंड, थोडासा आवाज वाढवू ना. साऊंड म्हणा, व्हॉल्यूम म्हणा, अर्थ एकच आहे. प्रेस दॅट बटन, ते बटन दाब बरं. स्विच ऑफ द लाईट, लाईट बंद कर. टर्न द टॅप ऑफ, नळ चालू कर, नळ बंद कर. हे यू, कम ओ हियर, अरे तू तू इथे ये बरं. किंवा फक्त असं म्हणायचं, कम ओ हियर, इथे ये. यू गो अहेड, आय एम जस्ट कमिंग. आता हे बघा आपण नेहमी बोलतो माहिती आहे कसं कसं बोलतो आपण, की आपण एखाद्या ठिकाणी चाललो फिरायला. आपण काय म्हणतो, अरे विशाल येतोस का? तो काय म्हणणार, हां तू चल पुढे मी आलोच, है ना. तू चल पुढे मी आलोच. यू गो अहेड, आय एम जस्ट कमिंग, है ना. हॅलो सर, येस. पुट ऑफ द बटन आपण कधी वापरायचं मग? ते पण चालेल. पुट द, ॲक्च्युली पुट ऑफ द बटन आहे म्हणायचं, टर्न ऑफ द बटन. ओके. पुट ऑफ पण ठीक आहे, पण ते रेअरली यूज होतं ते, है ना. स्विच ऑफ द बटन. ओके. पुढे, हे यू कम ओ हियर, अरे तू इथे आहे बरं. यू गो अहेड, आय एम जस्ट कमिंग. टेक युअर फूट ऑफ द चेअर, खुर्चीवरून तुझे पाय साईडला कर. हरी अप, लवकर कर बरं, पटकन कर लवकर. स्टँड अप स्ट्रेट, सरळ उभा राहा, एकदम सरळ उभा राहा. स्टँड अप स्ट्रेट. आता हे वाक्य बघा, लिव्ह इट टू मी, ते सर्व माझ्यावर सोडून दे. नाही का, म्हणजे एखाद्या आपल्याला काही काम सोपवलं आपल्यावर आणि तो काय बोलतो की बघ मी दिलेल्या पैशाचं काम होईल ना, व्यवस्थित होणार ना. आपण काय बोलतो, अरे लिव्ह इट टू मी यार, म्हणजे काय माझ्यावर सोडून दे, मी बरोबर समजून घेईन. येस विजय, एनी क्वेश्चन? सर 43 नंबरचं जे वाक्य घेतलंय 43rd का? फूड, हां 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 तिथे टेक युअर फूड फ्रॉम दी चेअर म्हणतात काय बरं? हां चालेल ना. फ्रॉम दी चेअर, चेअरपासून काढ, पण त्याने एखाद्या गोष्टीवरून हात आठवला नव्हता ना. आपण ज्या वेळेला एखाद्या वस्तूवरून हात काढ किंवा तिकडून पाय काढ तेव्हा ते ऑफ म्हणायचं. एखाद्याने तुझ्या खांद्यावर समजा हात ठेवला आहे, तर आपण काय म्हणतो, टेक ऑफ युअर हँड, तुझा हात काढ. तर ते काढण्याला ऑफ शब्द सूट होतो जास्त करून. मग फ्रॉम कधी वापरला होता? एखाद्या ठिकाणापासून, है ना. आणि इकडे आपण काढ असं म्हणतोय ना, मग काढसाठी ते ऑफ आलंय ते असं. टेक ऑफ दिस शर्ट, हे शर्ट काढ. पुट ऑन दिस शर्ट, हे शर्ट घाल, असं असतं ते. ठीक आहे. इकडे ऑफ हे काढ या अर्थाने आलं. ओके. क्लिअर विजय? येस सर, ओके.
ओके हां नेक्स्ट लिव्ह इट टू मी. एखाद्या आपल्याला काही काम सांगितलं आपण काय म्हणतो ते माझ्यावर सोड बरं. लिव्ह इट टू मी. मी करतो हँडल. लिव्ह इट टू मी. ठीक आहे नेक्स्ट. नेक्स्ट कीप अ सीट फॉर मी. बसमध्ये तुमच्याकडे मित्र चढला आहे आणि तुम्ही काय म्हणता बाहेरूनच अरे अरे किरण जागा ठेव माझ्यासाठी. कीप अ सीट फॉर मी. थांब मी येतोय. ठीक आहे कीप अ सीट फॉर मी. रेस्ट अश्योर्ड निश्चिंत रहा. रेस्ट अश्योर्ड निश्चिंत रहा. आय हॅड अ हंच दॅट यू वूड कम. मला वाटलंच होतं की तू येशील म्हणून. हे रेस्ट अश्योर्डचा अर्थ माहिती आहे काय. एखाद्याने काम सोपवलं आहे आणि तो चौकशी करतो मला आपण काय म्हणतो अरे यार रेस्ट अश्योर्ड निश्चिंत राहा काळजी करू नकोस. हां आय हॅड अ हंच दॅट यू वूड कम. मला वाटलंच होतं की तू येशील म्हणून. आय हॅड अ हंच म्हणजे काय मला वाटलंच होतं. दॅट येस हंच म्हणजे काय? आय हंच म्हणजे कल्पना. मला कल्पना होतीच की तू येशील म्हणून. ओके दॅट यू वूड कम. तू येशील. नेक्स्ट द स्काय इज द लिमिट. खूप 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 मस्त. आता हे माहिती आहे केव्हा बोलायचं एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडते जेवणाविषयी म्हणा पिक्चरविषयी म्हणा. तुम्ही मूवी बघायला गेलात तुम्ही काय म्हणता अरे काय मस्त मूवी हां तुला तू कळलं किती मस्त आहे. अरे एक नंबर खूप 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 मस्त. द स्काय इज द लिमिट असं. ठीक आहे द स्काय इज द लिमिट. अरे जेवण कसं येतं हॉटेलमधलं जेवण. अरे ऑसम व्हेरी टेस्टी. द स्काय इज द लिमिट. ठीक आहे त्यावेळेला स्काय इज द लिमिट हा वाक्य प्रयोग करायचा. ओके आपण सेंटेन्सेस घेऊया. तर आपण आता इंट्रोडक्शन घेऊया आज इंट्रोडक्शन. ठीक आहे चलो. सो आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू let me introduce myself first of all. Hello friends, this is Vijay Salunke. I am from Mumbai. I was born and brought up in Mumbai. I have been taking my own coaching classes in Mumbai for last 21 years by the name of Swami Coaching Classes. Yes? स्कायचं लिमिट सांगितलं ना मग त्याचा शब्दशः अर्थ आपण स्काय म्हणजे हो हो हो. आकाश सांगितलं नाही तिथे. नाही 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 तो शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. मस्त. हां तेच ना शब्दशः हा अर्थ नाही घ्यायचा तसा. आणि तुम्ही बोला ते बरोबर तुम्ही कॅच केल्यात ते. स्काय इज द लिमिट म्हणजे हे फ्रेझल वर्ब आहे सगळं. हे वाक्प्रचार असतं ना तसे त्या हिशोबाने. सो आय हॅव बीन टेकिंग माय ओन क्लासेस lecture in Swami Coaching Classes, Lexicon and Oracles Academy. I have been teaching English subject for last 20 years. Recently, around 8 months back, I was appointed by British Council in Baramati as a spoken English lecturer by VP College. Now I came back to Mumbai to look after my own coaching institute. Okay. So now introduce yourself. I would request Chetan, it's your turn. Kindly turn on your video and audio and tell us about yourself. A short introduction. Hello, Hello. I am studying in 12th standard. I am basically from Baramati. Okay, you are in which standard? 10th standard, right? Or 12th? 12th standard. 12th standard. Okay. Yes, yes. Okay. Thank you, Chetan. And you look nice in this t-shirt. Thank you, sir. Okay. Next contestant, Kiran. Can you introduce yourself, Kiran? Hello everyone. I am Kiran Sonke. I'm from Daun. I study in engineering. I'm now studying engineering. Thank you. Okay. Thank you, Kiran. Next, Prathamesh. Introduce yourself.
Yes, yes, Prathamesh. Myself Prathamesh here. I'm still Malayalist. My college is BCom, BCom computer science. Yes, yes, we can hear you. Yes. Hello. Yes, yes, carry on, carry on, carry on. आम्हाला तुझा आवाज ऐकू येतोय, बोल. मी बोललो. ओके, ओके, थँक्यू प्रथमेश. ओके. झालं की म्हणायचं आय वूड लाईक टू साइन ऑफ. काय म्हणायचं, आय वूड लाईक टू साइन ऑफ किंवा दॅट्स ऑल. ओके. ओके. दॅट्स ऑल बोल, दॅट्स ऑल. हां. That's all, sir. ओके, थँक्यू. नेक्स्ट कंटेस्टंट प्रतीक और शलाका. हु इज दैट? इंट्रोड्यूस योर सेल्फ. My name is Pratik Maidekar. I am living in Malad. I am studying commerce. I am 11th standard. Okay, Pratik. Let Shalaka introduce herself. Can she? Is she there beside you? My name is Talaka. I am ninth standard. Okay. Okay, thank you, beta. Next, Ritu. Ritu Gadwe, turn on your video and audio and introduce yourself. Hello friends, I am Ritu. I am studying in 9th standard. I am basically from Baramati. Thank you. Okay, thank you, beta. Now we have Vijay. Vijay Thopte. Hello, this is Vijay Thupte from Baramati. Uh, Vijay, could you take off your mic? Are you having earphone? Okay, just take off the earphone, na? Because there is some disturbance from your side. Is it network issue or just because of the earphone? Yeah, it seems like there is a network issue. Yes, yes, yes. Now it's clear. Now it's clear. Yes. Okay, this is Vijay Thopati. I have completed the graduation in computer science and in a fast. That's it. Okay. Wow. Thank you. Vishal, introduce yourself. Hello guys, I'm Vishal. I am basically from Mumbai and I work in graphic design course of the graphic design. Thank you. Okay. Good. Thank you, Vishal. सी आता तुम्ही स्वतःची ओळख चांगली करून दिली आहे, आवडलं मला खूप. आता तुम्ही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत, भरपूर पॉईंट्स ॲड करायचे आहेत. ठीक आहे. सो दॅट युअर इंट्रोडक्शन विल लुक कॉम्प्रिहेन्सिव्ह. तुमची ओळख जी आहे ना एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह दिसेल, म्हणजे परिपूर्ण दिसेल ना, म्हणजे थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल समोरच्या माणसाला. मग तुम्हाला मी काही टिप्स शेअर करेन ग्रुपमध्ये, तुम्ही ते टिप्स वाचा, फॉलो करा आणि नेक्स्ट टाईमच्या तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही सगळ्या टिप्स तुमचं त्याच्यामध्ये ॲड करा. आणि त्या व्यतिरिक्त इफ यू वॉन्ट एनी सजेशन अँड गायडन्स फ्रॉम मी, तर मला तुम्ही सेंड करा की सर मला ही माहिती तुम्ही फीड करून द्या. मग तुम्हाला मी सगळी ती माहिती फीड करून तुम्हाला ते बनवून देईन मी. विजय, ओके. Yes, sir. हां, कारण की तुला यू येस 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 सो दॅट्स वाय आय टोल्ड यू टू जस्ट लेट मी नो वॉट काइंड ऑफ असिस्टन्स यू वॉन्ट. आय लेट यू नो. ओके. Sure. Okay, you just send me the details what you want exactly to be written in your introduction part. I'll add in that. Okay.
सो फ्रेंड्स आपण नेक्स्ट सेशनकडे वळूया ते आहे सेंटेन्सेसची प्रॅक्टिस. ओके, चलो. I would request Chetan. Chetan, turn on your video and audio. Okay. तर तुमचा आवाज नाही येत. Okay. Chetan, am I audible to you now? Can you hear me?